अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। उद्या तुम्हा आम्हा सर्वांचा महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा। गुरुप्रतिपदा या दिवशी महत्त्वाचे असे काय असते तर गुरुप्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कर्दळी वनामध्ये शैल्यगमन केले होते। शैल्यगमन केले होते म्हणजे या दिवशी ते कर्दळी वनामध्ये गुप्त झाले होते। म्हणजे या दिवशी त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला होता। पण जरी त्यांनी निरोप घेतला असला तरी सर्वांवर आपल्यानी त्यांच्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी त्यांची ठेवली आणि सर्वांवर त्यांचा कृपा आशीर्वादाचा हात आजही आहे। म्हणून उद्या आपल्याला त्यांच्या या महत्त्वाच्या दिवसानिमित्त आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत। त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची आहे आणि आपल्या दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। हा गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूरमध्ये उद्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि आपल्या दत्त महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू केल्या जाते। आता बघा, ही जी आहे प्रतिपदा या दिवशी आपल्याला सेवा कोणकोणत्या करायच्या आहे, दत्त महाराजांच्या चरणात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहे, तर त्या म्हणजे आपली मनोभावाने केलेली कोणतीही सेवा दत्त महाराज मनापासून स्वीकारतात। तर आपल्याला उद्या अशा विशेष अशा सेवा कोणत्या करायच्या आहे, 1 माळ किंवा जमल्यास 11 माळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र दत्तगुरूंचा अतिशय आवडता मंत्र आहे। तसेच जर आपल्याला शक्य झाल्यास दत्तबावन्नीचे आपण 1 किंवा 11 पाठ करायचे आहे। यामुळे महाराजांचा आशीर्वाद आपल्या घरांवर सदैव राहील। तसेच संक्षिप्त गुरुचरित्राचे पठण आपल्याला करायचे आहे। संक्षिप्त गुरुचरित्राचे पठण केल्यानंतर गुरुचरित्राचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते। तसेच उद्या अतिशय महत्त्वाचा म्हणजे कोणता अध्याय वाचायचा, आपल्याला गुरुचरित्र पूर्ण वाचणं शक्य नाही, म्हणून बरेच जण उद्या संक्षिप्त गुरुचरित्राचे पठण करतात। किंवा उद्या जर का आपण 51, 52 आणि 53 या अध्यायाचे पठण केल्यास आपल्याला गुरुचरित्राचे संपूर्ण लाभ आपल्याला मिळतात। कारण उद्या शैल्यगमनाचा दिवस असल्यामुळे गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायामध्ये शैल्यगमनाचा पाठ आहे, त्याचे आपल्याला पठण करायचे आहे 51 आणि 52 अध्याय। तसेच 53 अध्याय हा संपूर्ण गुरुचरित्राचा सार असल्यामुळे तो अध्यायसुद्धा आपल्याला वाचायचा आहे। आता बघा, 51 अध्यायात महाराजांचे शैल्यगमन आहे, तर मग आपल्याला काय करायचे आहे, उद्या या सगळ्या सेवा करायच्या आधी आपल्या घरी जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोला एका चौरंगावर पुसून हार वगैरे घालून आपल्याला तो फोटो एका चौरंगावर ठेवायचा आहे आणि त्यावर गुरुचरित्र हा ग्रंथसुद्धा ठेवायचा आहे। तुपाचा दिवा लावून आपल्याला या सर्व सेवा उद्या करायच्या आहेत। तर या सर्व सेवा शक्य नसल्यास तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता। आता जर का तुमच्याकडे समजा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोला दत्त महाराज समजून, कारण स्वामी समर्थ आपले दत्त महाराजच आहे, स्वामी समर्थसुद्धा दत्त महाराजांचा अवतार आहे, त्यामुळे तुमच्या घरी जर का दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोला उद्या पुसून हार वगैरे घालून चांगलं गंधाक्ष वगैरे लावून आपण गुरुचरित्राचा अध्याय स्वामी समर्थांच्या समोर मंदिरात किंवा चौरंगावर आपण ठेवू शकतो। आणि आपल्याला सेवा करताना आपल्याला काय करायचे आहे, जर का थोडीशीच सेवा करायची आहे, तुमच्याकडे वेळ नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचे आहे आणि दत्तबावन्नीचे पठण करायचे आहे 1 वेळा। सोबतच 51, 52 आणि 53 या अध्यायाचे वाचन करायचे आहे। हे सगळं केल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर दत्त महाराजांचा अतिशय आवडीची अशी घेवड्याची भाजी नैवेद्यामध्ये करायची आहे। सोबतच वरण, भात, भाजी आणि पोळी। भाजीमध्ये घेवड्याची भाजी आपल्या दत्त महाराजांना आवर्जून अर्पण करायची आहे। गोडमध्ये आपण अर्पण करायचे असल्यास स्वामी समर्थांना म्हणजेच दत्त महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, तर आपण ते त्यांना अर्पण करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला गुरुप्रतिपदा ही उद्याच्या दिवशी साजरी करायची आहे आणि दत्त महाराजांच्या चरणामध्ये आपली सेवा अर्पण करायची आहे। श्री स्वामी समर्थ।